जय महाराष्ट्र मित्रांनो, गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। भारत सरकारची इंटर्नशिप आहे। सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या इंटर्नशिपला तुम्ही अप्लाय करू शकताय। खासियत याची अशी आहे की फक्त 3 महिन्यापासून 6 महिन्याची इंटर्नशिप आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 3 महिन्यापासून 3 वर्षापर्यंत पण करू शकताय। जसं की तुम्ही बघितलं असेल, आपले जे पीएम आहे त्यांनी सूर्यघर योजना झालं, रूफटॉप सोलर योजना झालं, अशा भरपूर साऱ्या योजना आणल्या आहे आणि पुढच्या 3-1 वर्षांमध्ये हे जवळपास 1 करोड घरांवर हे रूफटॉप सोलर बसवणार आहे। त्यामुळे ही जी फील्ड आहे फास्टली ग्रोइंग होते आहे। जे आपलं आर्थिक बजेट होतं त्यामध्ये या फील्डसाठी भरपूर मोठा बजेट सुद्धा दिला गेलेला आहे। भरपूर साऱ्या योजना आहेत। तुम्ही जर सोलर सेक्टरमध्ये ही इंटर्नशिप करता आहे तर तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळणार आहे। म्हणजे रूफटॉप सोलर काय असतं, कशा प्रकारे बनतं, त्याची सगळी माहिती, त्यानंतर शेतांमध्ये जे सोलर बसवलं जातं ते, किंवा पवनचक्कीपासून म्हणजे रिन्युएबल जी एनर्जी आहे त्यापासून कशा प्रकारे एनर्जी क्रिएट केली जाते। कारण की तुम्ही बघा, आता ईव्हीचा जमाना आहे, ईव्ही व्हेकल्स येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी लागणार आहे आणि त्याची नीड जर कोण करू शकताय तर जे सूर्यकिरणांपासून ऊर्जा केली जाते, त्यामुळेच आपण फास्टली ग्रोइंग होऊ शकतोय। त्यामुळे ग्रोइंग फील्ड आहे। तुम्ही जर याचे शेअर सुद्धा घेताय ते पण फास्टली वाढत चालले, जबरदस्त रिटर्न देत आहे आणि तीच फील्ड तुमच्यासाठी घेऊन आलोय, तीच अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलोय। जर तुम्ही हे शिकून घेताय, ही इंटर्नशिप करताय तर भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। दर महिन्याला आपल्याला स्टिपेंड सुद्धा मिळणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे आणि प्रॉपर ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे संधीचं सोनं करा। एवढी भारी माहिती त्या वेबसाईटवर जा, शोधा, तुमच्यासाठी आणा, व्हिडिओ एडिट करा आणि तो टाका। त्यामुळे तुम्हाला घर बसल्या सगळी माहिती मिळते। त्यामुळे नक्की लाईक करा, शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकणार आहात, ऑफिशियल भारत सरकारची वेबसाईट आहे। तुम्ही ते वाचू शकता, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अ गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस। यस, भारत सरकार अंतर्गत येतं आणि या इंटर्नशिपला जर आपल्याला अप्लाय करायचंय तर बघा कशा प्रकारे रजिस्टर करायचं ते दिलेलं आहे। इंटर्नशिपची सगळी माहिती दिलेली आहे जी तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी सांगतोय। बघा, हा आपल्याला फॉर्म भरायचा आहे। ओके, त्यानंतर इंटर्नशिप बद्दल डिटेलमध्ये इथे माहिती दिलेली आहे, किती स्टायपेंड मिळणार आहे ते दिलेलं आहे आणि त्याचे बेनिफिट आणि नेमका पीडीएफ मध्ये काय काय गोष्टी आहे, कसं सर्टिफिकेट मिळणार आहे ते दिलेलं आहे। ओके, सगळ्यात आधी यांची ऑफिशियल वेबसाईट मी तुम्हाला सांगतो। इथे बघा, माय गव्हर्नमेंट झालं, इंडियन गव्हर्नमेंट.in, पीएम इंडिया, डिजिटल इंडिया, हे सगळं एकत्र आहे आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। संधीचं नक्की सोनं कर। आता कधी अप्लाय करू शकतो तर बिटवीन 1 to 10 ऑफ ईच मंथ, दर महिन्याच्या 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत तुम्ही या इंटर्नशिपला अप्लाय करू शकताय। आता अप्लाय कसं करायचं बघा, मराठीमध्ये आजपर्यंत याच्यावर कोणी व्हिडिओ टाकलेला नाहीये, आपण फर्स्ट टाइम टाकतोय। आपलं पाहून अनेक जण व्हिडिओ टाकत असतात, त्यामुळे तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे की जर तुम्ही आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवलंय तर सगळ्यात आधी अपडेट तुम्हाला मिळते आणि सगळ्यात आधी तुम्ही अप्लाय करताय। त्यामुळे बिझनेस आयडिया झालं, इन्कम आयडिया झालं, जॉब अपडेट झालं, असे अपडेट तर तुम्हाला रोजचे मिळतात। ओके, आता इथे बघा, या वेबसाईटवर आपण फॉर्म भरू शकतोय। त्याआधी काय महत्त्वाच्या गोष्टी त्या समजून घ्या, म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकणार आहेत। ओके, तर ही इंटर्नशिप जी आहे ती पेड बेसिसवर आहे, म्हणजे फ्री नाही आहे। इथे आपल्याला इथे पेमेंट मिळणार आहे। मग कधीपासून तर 3 महिन्यापासून ते 6 महिन्यांपर्यंत आपण करू शकतोय। मग कुठले कुठले स्टुडंट अप्लाय करू शकताय, जसं की बघा, तुमचं इंजिनिअरिंग झालंय, एमटेकचे स्टुडंट तुम्ही आहात तर तुम्ही ही इंटर्नशिप हा कोर्स करू शकताय। ओके, त्यानंतर तुम्ही सीए आहात, सीए इंटर्न आहात, सीए झालंय, ICWA झालंय, ICWA इंटर्न तुम्ही आहात, CMA झालेलं आहे, तर 6 महिन्यापासून तर 3 वर्षापर्यंत तुम्ही इंटर्नशिप करू शकताय। आणि जर तुम्ही MBA स्टुडंट आहात तर मिनिमम 7 वीक, म्हणजे फक्त 7 वीक पासून 6 महिन्यापर्यंत इंटर्नशिप करू शकताय। ओके, मग तुम्हाला समजलं असेल कोण कोण अप्लाय करू शकताय। म्हणजे यापैकी जर तुम्ही कुठलेही स्टुडंट असाल, आता कॉलेजमध्ये आहात, लास्ट इयरला आहात, सेकंड इयरला आहात, फर्स्ट इयरला आहात, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, आता आपल्याला स्टायपेंड किती मिळणार आहे तर इथे बघा, 8,000 रुपयांपासून तर 12,000 रुपयांपर्यंत आपल्याला स्टायपेंड मिळणार आहे। 8,000 कोणाला मिळणार आहे, जर तुम्ही 6 महिन्याच्यात जर ही इंटर्नशिप करताय, म्हणजे 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, 5 महिन्यासाठी, तर तुम्हाला 8,000 रुपये प्रति महिना। आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त करताय, म्हणजे 7 महिने, 8 महिने, 9 महिने, 12 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, तर तुम्हाला इथे 12,000 रुपये प्रति महिना इथे स्टायपेंड मिळणार आहे। ओके,
त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे सगळी माहिती दिसून जाईल आणि यांच्या PDF मध्ये पण दिलेली आहे, तीच तुम्हाला माहिती सांगतो. आता कोण कोण अप्लाय करू शकते ते तुम्हाला समजलंय. ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं, भविष्य याच दिशेने चाललंय. फ्युचर करिअर अपॉर्च्युनिटी आहे, ज्याचं जर तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, तुम्ही एखादी फ्रँचायझी घेताय, एखादी एजन्सी सुरू करताय, सोलर सेक्टरमध्ये एखादा बिझनेस सुरू करताय किंवा भरपूर साऱ्या कंपन्या येत आहेत सोलर सेक्टरमध्ये, मग तिथे तुम्ही जॉब करता आहे तर तुम्हाला एक चांगली करिअर अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यामुळे ही इंटर्नशिप खूप महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी ₹1 पण नाही. कोण कोण अप्लाय करू शकताय त्याची माहिती दिली आहे. पर्पज काय आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे, ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आणताय रिन्युएबल एनर्जीमध्ये किंवा सोलर विंड हायब्रिड्समध्ये, फ्लोटिंग सोलर्समध्ये, सोलर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीममध्ये किंवा सोलर पीक डेव्हलपमेंटमध्ये, सोलर रूफटॉप प्रोजेक्ट्समध्ये आणि भरपूर साऱ्या योजनांमध्ये, तर त्याचं नॉलेज तर पाहिजे. गव्हर्नमेंट योजना आणतोय पण लोकांना, विद्यार्थ्यांना ते नॉलेजच नाही, तर कसं काय सक्सेसफुल होईल. मग त्यासाठी हे आपल्याला ट्रेनिंग देणार आहे. मग ट्रेनिंग जसं मी तुम्हाला सांगितलं 3 महिन्यापासून 6 महिने किंवा 3 वर्षापर्यंत असणार आहे. प्लस इथे बघा ₹5,000 इथे स्टायपंड मिळणार आहे जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहात. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर अप्लाय कसं करायचं ते पण दिलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 1 ते 10 तारखेदरम्यान एव्हरी मंथ अप्लाय करू शकताय. म्हणजे या महिन्यात जरी तुम्ही अप्लाय करताय तर पुढच्या महिन्यासाठी, त्याच्या पुढच्या महिन्यासाठी सुद्धा फॉर्म भरू शकताय. जेवढा लवकरात लवकर भराल तेवढं चांगलं आहे, कारण की लिमिटेड सीट असतात. आपला व्हिडिओ जवळपास 5-10 हजार लोक बघतात आणि इथे काय 5-10 हजार जागा नसतात, लिमिटेड जागा असतात. 50-60 अशा जागा असतात आणि त्याहीपेक्षा कमी असू शकताय. डिपेंड आहे कोण कोण अप्लाय करत आहे, कुठून कुठून अप्लाय करताय त्यावर ते असतं. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे सगळी माहिती डिटेलमध्ये वाचायला मिळेल. टर्म्स अँड कंडिशन इथे दिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अप्लाय करण्यासाठी ₹1 काय 50 पैसे सुद्धा चार्जेस नाहीये. अनेक ठिकाणी चार्जेस मागितले जातात, पण मी जेवढे पण व्हिडिओ बनवतोय माझा हेतू असा आहे की तुमच्या खिशातनं ₹1 पण गेला नाही पाहिजे. तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे. त्या माहितीच्या बेसिसवर, तुमच्या स्किलच्या बेसिसवर तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे जे हेड आहे ते प्रोजेक्टचे, त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळणार आहे. त्यांचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुमची इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे एक प्रोजेक्ट रिपोर्ट दिला जातो, तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. म्हणजे तुम्ही 10-12 लोक आहे, तुमचा ग्रुप बनवला जातो, मग तुम्हाला एक प्रोजेक्ट दिला जातो. मग त्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करतात, मग तो प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करतात. तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळणार आहे. ओके, तर जबरदस्त माहिती आहे, जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. बाकी सगळी माहिती तुम्हाला या PDF मध्ये मिळणार आहे. आता कशा प्रकारे अप्लाय करायचं तर बघा, हा आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याआधी नाव कसं टाकायचं, वडिलांचं नाव, ॲड्रेस कसं टाकायचा, कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, सगळी माहिती इथे दिलेली आहे. पाहिजे तर वाचून घ्या. आता फॉर्म कसं भरायचा ते पण सांगतो. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालंय ते टाकायचं आहे. यापैकीच तुमचं एज्युकेशन असलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, यापैकी तुमचं एज्युकेशन असलं पाहिजे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, इथे वाचून घ्या. यापैकी तुम्ही असाल तर ती तुमचं शिक्षण तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही आता परशुईंग आहात का कम्प्लिटेड आहात. कम्प्लिटेड आहात तर इथे टाकून घ्यायचं आहे आणि परशुईंग असाल तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे परशुईंग स्टुडंट आहेत त्यांना तर ही पटकन संधी मिळते, कारण की तुम्ही 3 महिने जरी करताय, तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आलं. ओके, आणि तुमच्या कॉलेजमध्ये जर या रिलेटेड एखादी कंपनी आली आणि तिला जर कळलं की यार या भाऊकडे, या कंपनीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंटचं, लगेच तुम्हाला हायर केलं जातं. तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जातो आणि तुमचं जॉबमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जर तुम्ही कॉलेजमध्ये आणि सोलर एनर्जी, रिन्युएबल एनर्जीमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे तर हे सर्टिफिकेट सोडू नका. ओके, त्यानंतर तुमचं सेमिस्टर काय होतं, एरिया ऑफ इंटरेस्ट, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, त्यानंतर तुमचा रेझ्युमे, CV अपलोड करा. हा प्रोफेशनल CV तुम्हाला टाकायचा आहे. कसा बनवायचा CV तुम्हाला माहीत नसेल तर आपण काही दिवसांपूर्वी बघा असाच बनवा प्रोफेशनल रेझ्युमे. इथे मी एकदम प्रॉपर व्हिडिओ बनवलाय, असाच तुम्हाला बनवायचा आहे. ओके, असा एक बायोडाटा बनवून घ्या, तो इथे अपलोड करा. त्याच्यानंतर कधीपासून तुम्हाला स्टार्ट करायची आहे बघा, तुम्हाला या महिन्यापासून करायची आहे, एप्रिल महिन्यापासून करायची आहे. आता अनेक जणांना एप्रिल मे मध्ये सुट्ट्या असतात, मग 1 मे पासून मला स्टार्ट करायची आहे. तर मी करणार आहे कधीपर्यंत, मे पासून जर मी स्टार्ट करतोय तर पुढच्या जानेवारीपर्यंत नाही, पण मला एवढा वेळ नाही आहे. मे, जून, जुलै 3च महिने मी करू शकतोय, तर जुलै 1 पर्यंत मी करणार आहे किंवा 30 पर्यंत करणार आहे. किंवा मला एकच महिना करायची आहे तर मी मे पासून 31 मे पर्यंत करेल किंवा मी 30 जून पर्यंत करेल. हे तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आता ही जी इंटर्नशिप आहे ही ऑफलाईन असणार आहे, ऑनलाईन नाही आहे, कारण की प्रॅक्टिकली तुम्हाला इथे काम करायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे ऑफलाईन जाणार आहात. मग कुठे कुठे असणार आहे तर महाराष्ट्रामध्ये पण भरपूर यांचे ऑफिसेस आहे, तिथे असतात.
किंवा मेन म्हणजे यांचं दिल्लीला मेन ऑफिस आहे, तेथे जर तुम्हाला मिळाली संधी तर सोडू नका, तिथे नक्की जा. कारण की गव्हर्नमेंटचे जे टॉपचे ऑफिसर्स आहे त्यांच्यासोबत तुम्हाला ते काम करायला मिळेल. नितीन गडकरी वगैरे आहेत, त्यांना सुद्धा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते, कारण की ते या प्रोजेक्टवर डेली काम करताय. मग त्यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला इथे त्यांचे अनुभव किंवा त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे ही ऑफलाईन असणार आहे. राहण्याचं वगैरे तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. इथे स्टायपेंड खूप कमी आहे, पण जर 2-3 महिने तुमच्या आयुष्यातले जात आहे, तुम्ही 2-3 महिने स्वतःच्या खर्चाने जरी तिथे राहताय, पण हे जर सर्टिफिकेट तुम्ही मिळवताय तर तुमचं करिअर नक्की कलाटणी घेऊ शकताय, चांगल्या बूस्टवर जाऊ शकताय. त्यामुळे नक्की अप्लाय करा. भरपूर सारे व्हिडिओज आणतोय. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.